या थोडा आवाज हे कमी झाला. मधला आवाज इकडे यायला सगळा गोंधळ. हॅलो, याप्रमाणे त्या बिंदुक नावाचा जो ब्राह्मण आहे, त्याची जी पत्नी आहे चंचुला, तिने पाहिलं शेवटी तिनेही सदाचाराचं श्राद्ध घातलं. म्हणजे तिनं पण सदाचार सोडून दिला की माझ्या चांगल्या वागण्याला कुणाचाच प्रतिसाद नाही, तर मग मी काय एकटीने हे काय घेतला काय. म्हणून तिने स्वतःचा सदाचार सोडून दिला आणि ती पण पतीच्या पावलावर पाऊल ठेवून ती वाईट वागली. परिणाम असा झाला, देव नाही, धर्म नाही, आचरण नाही, ब्राह्मण नाही, संत नाही, भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, दिवस नाही, रात्र नाही. एके दिवशी तो बिंदुक नावाचा ब्राह्मण गेला. नुसता गेला नाही, यमाचा पाहुणा. कुठे गेला तो? नरकात. जन्म नरकाची पैदा, यमाचा पाहुणा होया, यमाचा पाहुणा होया, यमाचा होया. जन्म नरकाची पैदा, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिवीन जन्म नरकाचे पै जाना आणि यमाचा पाहुणा. शेवटी तो बिंदुक नावाचा ब्राह्मण नरकाचा अधिकारी झाला. केले कर्म झाले. आणि तो विंध्य पर्वतावर पिशाच होऊन फिरू लागला. कोणता पर्वत? विंध्याच्या नावाचा पर्वत. त्या पर्वतावर पिशाच होऊन फिरू लागला. कोणतो ब्राह्मण? ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, ब्रह्मविद ब्राह्मण हो ब्रह्मी. परिणाम असा झाला, पती मृत्यू नंतर एक मोठा पर्व काळ आला. पर्व काळ आल्यानंतर ते गोकर्ण क्षेत्री गेली. कुठे? गोकर्ण महाबळेश्वर. ती चंचुला, आणि त्या ठिकाणी तिने यात्रा भरलेली होती. त्या यात्रेमध्ये फिरू लागली, गंगेमध्ये स्नान केलं आणि गोकर्ण महाबळेश्वराला नमस्कार देते केला. नमः शिवाय शांताय. गमत पहा, यात्रेमध्ये ती इकडून तिकडे फिरू लागली. कीर्तन सुरू, आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक शिवपुराण चालू.